तर नमस्कार मंडळी. आज आपल्या घरी फक्त स्पेशल म्हणजे मंचुरियनवर बघा. आई गेली गावाला की पोट भराय काय बी लागतं. त्यासाठी मी आता बघा कोबू चिरलाय आणून आणि ह्यो मसाला बी आणलाय. तर आता आपण ह्याचं बघा मस्तपैकी असं लाल भडक मंचुरियन करणार आहे. तर तुम्ही पुरा व्हिडिओ बघा. जाता जाता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पहिलं करून ऑल क्लिक करा. तेवढं मात्र विसरू नका. कसं आहे, घरात कोण नसलं की असं करायला लागतं. तर मसाला टाकला ही आपोआप पाणी धरतोय कोबी. पाणी थोडंसं वतावं लागेल, जास्त नाही लागायचं. हे काय झालं, थोडंसं टाकावं लागेल आणि अजून मसाला टाकावा लागेल. तर मी पाणी मिक्स करून घेतो, तुम्ही जाऊ नका, बघत राहा. तर बघा मंडळी, थोडंसं पाणी टाकतो मी सगळीकडून. एक जास्त होणारच आहे आता. ह्याला गिजगा झाला सगळा, मसाला टाकावा लागेल अजून. रा 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 अगं बाया अगं, सगळं सुट्ट झाले. अजून मसाला टाकावा लागेल. किती कष्ट लागते कराय. आय ग गिजगा. थांबा जरा, अजून हो मसाला टाकतो बघा. तर या मसाल्याला आहे ना काय टाकायचं नाही. आपल्याला फक्त कोबी विकत आणायचा, चिरायचा की मग मसाला कालवायचा. ह्याच्यात सगळं आहे. मीठ आहे, मिरची पावडर आहे, कलर आहे, सगळं या जायकावाल्यांनी दिलेलं आहे. फक्त 55 रुपयाला 200 ग्रॅम आहे. फुल माझा पैसा वसूल. बघा असं झालं पाहिजे, म्हणजे कसं खायला गोळच चांगलं बनलं पाहिजे आणि चांगलं भाजलं बी पाहिजे. 2 मिनटं. असं झालं पाहिजे. आता ह्याचा गोळा बनवला तरी गोळा राहिला पाहिजे. बघूया राहतोय का, नाही तर अजून मसाला टाकू. राहतोय की राहतोय. आता फिक्स झालं आपलं. आता ही फ्रीजमध्ये ठेवू 5 ते 10 मिनटासाठी मॅरिनेटला. मग एकदम सुपर्ब बनतील. चला, तुम्ही जाऊ नका, बघत राहा. आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा विसरू नका आणि ऑल सिलेक्ट करा विसरू नका. आणि लाईक तर केलंच पाहिजे. कष्ट आहे हो यात. घरात कोण नसलं की असं असतं. काय करणार, पोट आपल्याला भरायचे. आता हे मी ठेवतो फ्रीजमध्ये एका तर हे मी या बाउलमध्ये काढतो मोठ्या. फ्रीजमध्ये ठेवायचे मॅरिनेटला. तर तुम्ही बघत राहा. तर ही झालं मोकळं की ही फ्रीजला ठेवतो आणि पहिलं ताट घासून घेतो, नाहीतर आईला कळलं तर आई आमची लय मारल. हे बघा, आता ताट ठेवतो धुईला. आज चांगला धुवतो खसा चोळून घासून ठासून. चला, तर हे ठेव फ्रीजला. तर इथं काय दूध आहे, दुधाच्या शेजारी नासून आहे म्हणजे झालं. बघा काय रदाळ्यागत पडले. आमची टी व्ही बघा, कोणच नाही बघा, मी एकटाच आहे. अरे बोल, आता काम झालं. ताट पहिलं घेऊन घेऊ, नाहीतर मम्मी लय मारल. चला मी ताट धुतो. तर बघा आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब होतं आहे का, झालं तर बरंच आहे.
तोपर्यंत आपण कढई घेऊ आणि त्यात तेल ठेवू आणि ते फ्रीजमध्ये मसाला ठेवलेला तो एक 5 ते 10 मिनिटांनी थंड झाल्यावर काढूया. म्हणजे पीठ निसटायचं नाही, गोळं होतील बरोबर. तर हे आता ह्यातलं तेल ओततो. म्हणूनच मिनटं. हे बघा, एवढंच तेल घेतलं आहे मी. तेल कमीच ठेवलं आहे, परत लागलं तर घ्यायला येईल अजून. तेलाचं काही कमी नाही आपल्याकडे, तेलाचा अख्खा बॉक्स आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा कसा आहे बाटल्याचा दणका. पावसाळा आहे व माणसं आजारी पडतात. तरी तुम्हाला दिसत नसेल, अख्खा बॉक्स आहे सोयाबीन तेल. तर आता ही आपण मॅरिनेटला ठेवलं आहे. मॅरिनेट होऊ द्या जरा. थांबा वर ठेवूया. ते आपलं कसं उरकतं यायला टमाटी एक उद्योग वाढवे संकट नाही. वर ठेवलं आहे आता फ्रीजरला, म्हणजे लगेच होईल 2 मिनटात. एकदा मॅरिनेट झालं की काही टेन्शन नाही आपल्याला. मग त्याला ह्या पाण्यात बुडवून मारायचा आणि शेवटी मग आपल्या पोटात घालवायचा. चला. तर काय आहे मित्रांनो, आमचं बाप्पा 2 दिवस झालं मागं लागलेत. आले ताट धुवायचे नव्हा. बाळा मंचुरियन बनव, मंचुरियन. आपल्या हाताची चवच हो. क्वालिटी बोलतात, क्वालिटी. शेवटी हॉटेलवाल्याचा पोरगा आहे ना मी. आता बिझनेस हॉटेलचा असला बेकार चालतो. फक्त तुमच्यात तो दम असायला पाहिजे. आणि विषय काय होतो, हॉटेल जर असलं ना तुमचं, तर त्यात भांडणाचं प्रमाण जास्त असतं. मुळात का तुम्ही दारू विक्री ही केली तर तसं हानिकारक आहे ते. आपणच आपली माणसं मारतो. तेच उदाहरण म्हणजे दारू विक्री. सरकार मान्य असो वा विना सरकार मान्य, काय उपयोग नाही. आपण आपलीच माणसं मारतो. आपल्या जवळचे असतात तर ते उदार दारू नेऊन पितात. शेवट लिव्हर फेल झाला की मग माणसाचं आयुष्य संपलं तिथंच. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण हा व्लॉग पहिलाच आहे आपला. हा व्लॉग तो बी किचनमधला आहे. आमचं स्पेशल किचन आहे. मंचुरियन बनवायचा पहिलाच व्लॉग आणि माझ्या चॅनलवरचा पण पहिलाच व्लॉग आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे टाईमपास गेमर. कारण मी गेम खेळतो पण व्हिडिओ बनवायला लागला की डिवाईस लॅग होतं, चालत नाही. आत्ता सध्या तर मी BGMI खेळतो. पहिली फ्री फायर खेळत होतो, त्याचे बरेच हायलाईट आहेत माझ्या चॅनलवर, ते बी बघा. दुसरी गोष्ट म्हणजे काय बरं मला सांगायचं होतं, आहे का असं विसरतं बघा. काय काढवायचं, थांबा जरा मी विचार करतो. तर हा पहिला आपला व्लॉग आहे चॅनेलवरचा, फर्स्ट व्लॉग. आणि त्याला तुम्ही सपोर्ट जर दिला तर मी अजून इथनं कंटिन्यू चालू ठेवीन व्लॉगिंग ह्या चॅनेलवर. आणि जर आपले व्हिडिओ व्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा मला जुळतं आहे म्हणून. जर तुम्ही जर म्हणला तुला काही येत नाही, चुकीचं व्लॉगिंग करतो आहे, तर मला कॉन्फिडन्स आणून द्या. मी चांगलं करेन आणि चांगला करायचा प्रयत्नही करेन. आणि मुळात हा मी पहिलाच व्लॉग असल्यामुळे मी विना एडिटचा विदाऊट एडिटिंग पोस्ट करत आहे चॅनलवर. तर सांगा कसा आहे, नाहीतर इथून पुढे मग कॉमेंटमध्ये सांगा मला पहिलं कसा येतो आहे. जर चुकीचा असला तर मग मी एडिट करून टाकेन, तेवढा फक्त सपोर्ट करा. तर आता बघूया आपण झालं का. अरे बापरे, चिकटले. आमचे पप्पा आले की पहिलं त्यांना असं गोळ्याचं सरप्राईज देतो. आलं होत, फक्त निष्ठू नाही. बघा लाईटमध्ये दाखवतो. बघा निसटलेलं लगेच कळतं. अरे क्लिअर का दिसेना.
तक्षी दिसलं. तर असं गोळं बनवून त्याला तळल्यानंतर सांगतो तुम्हाला. आणि मुळात फ्लो कमी ठेवायचा गॅसचा, कारण की कमी गॅसवर मिडियम गॅसवरच चांगले भाजतात, आतून कच्चे राहत नाहीत. तर तुम्हाला सगळं झाल्यावर क्लिप दाखवतो. तर मंडळी हे बघा, असं लाडू पाडून घेतल्यात. ह्याचं नाही बरं का, बुंदीचं आणि शेवचं, कोबीचं लाडू आहे ते, कोबीचं अजून आहे शिल्लक. हळूहळू सोडू आपण, गॅस बंद झाला आहे. आता करू नको म्हणते काय, करून घेऊया. पीठ मस्त झालंय आणि हळूहळू तेलात सोडूया आपण. आणि मिड फ्लोवर पूर्ण भाजून घ्यायचं. बघू आपण. तर मला नक्की सांगा की बिनाविधी एडिटचा आणि माझ्या चॅनेलवर माझं व्लॉग चांगले येतात का नाही, ते खरंच कमेंटमध्ये सांगा. सुरुवात असते त्याच्यात, काय आत्मविश्वास नसतो, त्याच्यामुळं बिगिनर्सला लोक लय ताप देतात, ही खरी गोष्ट आहे. तर जो बघेल त्याने सपोर्ट करा. झाल्यावर दाखवतो. बाय.